नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे मुगापासून अशी भन्नाट रेसिपी. कोंब आलेले मूग आहेत माझ्याकडं आणि त्याच्यापासून हा असा भन्नाट नाश्ता बनवून दाखवते ना. खरंच तुम्ही कधी केला असेल का नसेल मला नाही माहिती, पण या पद्धतीने नक्कीच करून पहा. खूप टेस्टी, खूप छान लागतो आणि झटपट होणारा आहे. काहीच वेळ लागत नाही. पहा बरं. आणि हेल्दी आहे. मेन गोष्ट खूप हेल्दी. मूग म्हणजे खावंच, गरमीत आता तर खावंच. या गरमीमध्ये हा नाश्ता जरूर करून पहा. आता इथे मी मूग घेतलेले आहे, वाटीभर मूग भिजवले होते. आपल्याला लागेल तेवढे घ्यायचं. आता मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये ते मूग. कोंब आलेले मूग आहे, छान कोंब आलेले आहेत, त्याला अंकुर मस्त झालेले आहेत. आणि हे आता मी धुवून घेतले, स्वच्छ दोन्ही पाण्याने धुतलेले आणि नंतर वाटून घेणार आहे. त्याच्यात पाणी टाकून वाटायचं आहे. पहा बरं, हे पाणी टाकून वाटून घेते. अगदी हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी मी उपयोग करणार आहे. साधा सोपा आणि हेल्दी नाश्ता. हे पहा, अशा पद्धतीने वाटायचे. बारीक वाटलेले आहे, पहा बरं, अगदी बारीक वाटलेले आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे काढून घेतलं. आता परत उरलेलं आहे ना थोडेसे, ते पण वाटून घेते. आणि मैत्रिणींना मी ना आता बाजूला मी काय केलेलं आहे, त्याच भांड्यामध्ये मी तांदूळ पण भिजत घातले 2 घंटे. ते तांदूळात 1 वाटी तांदूळ, ते छोटीशी वाटी ती पण टाकते. आता ती पण वाटून घेते. म्हणजे जेवढे मूग घेतलेले आहे ना तेवढे तांदूळ घेतले होते. ते पण मुगाला कोंब आणले आणि तांदूळ अशीच वाटणार आहे. हे 2 घंटेच भिजवलं होतं. मुगाला तसं 4 घंटे मी पहिले भिजवले, नंतर परत 4 घंटे ठेवलेले होते, तर त्याला कोंब छान आले होते. तसं ह्याला नाही, हे लगेच मी तयार केलेलं आहे. हे बघा, हे पण बारीक वाटून घ्यायचे असं मस्त. पाहिलं, असं मस्त कोंब आलेल्या मुगापासून अनेक पदार्थ बनवू शकतो आपण आणि हेल्दी पण असतात त्या. म्हणून मी हा पदार्थ बनवते. नाश्त्यासाठी उपयोगी पडणार आहे. खूप छान आहे. हलका फुलका नाश्ता म्हणतात ना, त्यासाठी गरमीत आता हे असं थंडगार प्रोटीननी भरलेलं हे जरूर खावं. खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. तर हे सर्व वाटून घेत. ह्याला बिलकुल ठेवायचं नाही. लगेच आपल्याला त्याचं प्रोसेस करायचे, लगेच करून घ्यायचं आहे. आपला नाश्ता लगेच तयार होणार आहे. म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत आपल्याला किंवा काहीच नाही. लगेचच्या लगेच होतं. फक्त कोंब आलेले मूग असले का झालं आपला नाश्ता तयार. तुम्ही नाही कोंब आणायचे आणि भिजवून ठेवले तरी पण चालतं. नुसते भिजवले आणि परत असे वाटले तरी चालतं. पण कोंब आल्यावर आणखीन हेल्दी होतो नाश्ता. म्हणून आता मीठ टाकले ह्याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही. आणि असं मस्त करून घ्यायचं. रंग थोडा असा होतो, हिरवे आहेत ना मूग, म्हणून रंग असा छान होतो. तो रंग छान आवडतो सर्वांना. असा रंग झाला तरी छान बनतात त्याचे नाश्ता. हे पहा, आता झालेलं आहे. हे मी आता बाजूला ठेवते 2 मिनटं आणि मी चटणी दाखवते तुम्हाला. आता इथे कोथिंबीर घेतलेली आहे चांगली मूठभर. देठांपासून सगळंच घेतलेलं आहे कोथिंबीरीमध्ये. आणि इथे कढीपत्ता पण टाकलेला आहे. 4-5 पानं टाकले कढीपत्त्याची. 2-4 मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या. थोडेसे तुकडे करून टाकले तर पटकन वाटून होतं आपलं. आणि इथं मी कैरी घेतलेली आहे. ही कैरी आंबट नाही जास्त, तोतापुरीची कैरी आहे. साल काढून घेतलेली आहे, त्याच्यामुळं हे पण लगेच वाटून. साल ठेवली तर काय होतं, तुरट चटणी तयार होती. म्हणून साल नाही काढून टाकायची. साल नाही ठेवायची. तर हे बघा, अर्धी कैरी घेतलेली होती मी, जास्त नाही. अर्धी कैरीचं आपण त्याच्यात प्रोसेस करणार. आता दुसरी गोष्ट, मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, ते टाकते थोडंसं. चटणीला आणखीन गोडवा येतो, निर्माण होतो, म्हणून सुक्कं खोबरं टाकायचं. ओलं टाकलं तरी चालतं आहे, पण सुक्क्याने आणखीन टेस्ट छान येते, म्हणून सुक्कं टाकायचं. तर हे वाटून घेतलेलं आहे. हे बघा, रंग पहा किती सुरेख आलेला आहे चटणीला. आता मी ही चटणी वाटीत काढून ठेवते. असं फटाफट प्रोसेस होतं आपलं, काही वेळ लागत नाही किंवा काहीच नाही. म्हणून मी तुमच्यासाठी खास हा नाश्ता बनवून दाखवणार आहे. पण पहा तुम्ही आता. तर हे सर्व मी काढून घेते आणि लगेच आपल्याला तडका करायला घेणार आहे. त्याला थोडासा तडका दिला तर आणखीन खमंग चटणी बनते, म्हणून तडका करून घ्यायचा. आता इथे ठेवते मी हे आणि तडक्याची तयारी करते. ही चटणी तुम्ही थोडीशी साखर टाकली तरी चालतं. मी नाही टाकली साखर. तुम्हाला वाटली थोडीशी चमचाभर साखर टाकायची तरी चालू शकते याच्यामध्ये.
आंबट गोड अशी तिखट चटणी होणार आहे. तर मी आंबट गोडच म्हणजे तिखट आणि आंबट केलेली आहे, गोड नाही केलेली चटणी. आता इथं चवीप्रमाणे मीठ टाकायचं, आपल्याला किती क्वांटिटी पाहून किती लागेल आपल्याला त्याप्रमाणे मीठ टाकायचं. हे बघा आता तडक्याला मी तेल गरम करून घेतलेलं आहे. लगेचच आपल्याला मोहरी टाकायची आणि जिरं पण टाकून घ्यायचं. हे बघा जिरं पण टाकलं आणि कढीपत्त्याची पानं पण टाकायची जराशी आणि कोथिंबीर बी टाकायची, म्हणजे आणखी स्वाद येतो, मस्त लागते चटणी ही. सुगंध फार छान येतो. कढीपत्त्याने मी आपण वाटण पण घातलेलं आहे ना, आणि वरून कोथिंबीर बी घालते बघा. छान कुरकुरीतपणा कोथिंबीर येते त्याच्यात आणि छान चटणी बनते मग. आता हे ओतून देते मी ह्याच्यात. हे पहा मस्त अशी चटणीला मस्त झणझणीत फोडणी बसलेली आहे. अगदी सुगंध सुटलेला आहे चटणीला पाहूनच. आता ही चटणी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने चटणी असली तर काय जेवणाला तोडच नाही, जबरदस्त जेवण बनतं मग. खायला बी तेवढीच टेस्टी लागते. तर अशा पद्धतीने चटणी नक्कीच बनवून पहा. आता ही चटणी मी बाजूला ठेवणार आहे लगेच. तर जरासं असं सपाट केल्यामुळं कसं त्याच्यावर वर जरासं तेलाचा तवंग आला ना तर काळी पडत नाही चटणी आपली. किती वेळ ठेवली, दिवसभर ठेवली किंवा काही ठेवली तरी त्याच्यावर थोडंसं तेलाचा तवंग आला ना तर मग जरासुद्धा काळी पडत नाही, असून अशी राहते चटणी. म्हणून थोडीशी दाबून ठेवलेली आहे तेलाचा तवंगवरून. आता हे आपण ठेवलं होतं बाजूला 2 मिनटं ना, तर हे काढलेलं आहे. हे बघा हे बरोबर एकदम पीठ बरोबर आहे. आता याचे आपण करणार आहे डोसे. पण डोसे पहा साध्या सोप्या तव्यावर मी डोसे करणार आहे. जास्त काही मेहनतीचं नाही, भरपूर जुना तवा आहे माझा, त्याच्यावर करणार आहे. थोडंसं मीठ कमी पडलं होतं, मला वाटलं होतं थोडं मीठ टाकलं मी. आता हा बघा जुना भरपूर तवा आहे, त्याला थोडं तेल लावायचं की भरपूर जुना आहे. एकदा तेल लावलं तर परत लावायला नको, अशा पद्धतीने करायचं. तर पहा आता मी वरून लगेचच डोसे टाकणार आहे. डोसे मात्र खमंग रुचकर बनणार आहे, तुम्ही पाहत राहा. जाळीदार डोसे तयार होणार आहे. हे बघ आपल्याला जास्त मोठे बी नाही करायचे, छोटे बी नाही करायचे, अगदी मिडियम. वरून झाकण ठेवायचं. जाळी पहा किती आलेली आहे डोशांना. आपण जरा बी फॉर्मेट केले नाही किंवा काहीच नाही तरी पण जाळी आलेली आहे. कुठला विनो नाही घातला का, कुठला सोडा नाही वापरला तरीसुद्धा किती छान जाळी आलेली आहे पहा. हे बघा मस्त खमंग भाजलेले आहेत. किती रंग सुंदर आलेला आहे डोशांचा आणि ते एवढे हेल्दी डोसे बनलेले आहे आपले. हे अशा डोसे आणि असं असलं तर डाएटवाल्यांना पण उपयोगी पडणारं आहे आणि खूप हेल्दी मस्त डोसे बनतात याचे. तर नक्कीच बनवून पहा एकदा तुम्ही. अशा पद्धतीने मी 2-3 तुम्हाला दाखवते डोसे. आता मी बघा तेलाचा वापर केला नाही जरा पण, तरी पण जाळी पडणार आणि लगेचच निघणार डोसा. पहा किती सुरेख जाळी पडलेली आहे का नाही. वरून झाकण ठेवलं. हे पहा लगेच काढायचं झाकण. 2 मिनटात 15 सेकंदातच डोसा तयार होतो. हे पहा किती भाजलेलं आहे सुरेख, किती छान वाटते का नाही पहा बरं. असे मी भरपूर सारे डोसे बनवून होणार आहे माझे पुऱ्या फॅमिलीसाठी. एवढीशी एक वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग घेऊन त्याचं बनवलेलं आहे. पण पुऱ्या फॅमिलीसाठी हा नाश्ता होणार आहे. भरपूर डोसे बनणार आहे त्याचे, का की तेवढं मस्तच बनतात डोसे. त्यामुळे तुटणार नाही, तटणार नाही, काहीच होणार नाही. डोसे बनतात छान असे डोसे. थोडंसं वाटलं तर कडेने तेल सोडायचं, चमच्यावर थोडंसं घ्यायचं, बुडवायचं निसता आणि वरून फिरवायचं. आपले डोसे झालेले आहेत तयार. मी आता थोडेसे दाखवले आहेत. तर मुलं आली का गरम गरम त्यांना बनवून देणार आहे. आता तुम्हाला दाखवण्यापुरतं मी थोडे बनवले आहेत. पहा बरं. चटणी बी ठेवते बाजूला आणि डोसे. ह्या चटणीबरोबर तुम्ही डोसे खाऊ शकता, नाहीतर दुसरी तुमच्याकडे बटाट्याची चटणी भाजी असली ना त्याच्याबरोबर बी हे डोसे चांगले लागतात. हे डोसे चहाबरोबर बी एवढे उत्तम लागतात. तर मी चटणी काढते. चटणी बी फार उत्तम झालेली आहे. पहा बरं किती सुरेख दिसते आणि प्लेटमध्ये भरलेले आहे मी मस्त. असे डोसे आणि अशी चटणी असल्यावर काय विचारू नका. आता मी परत एक काढला, परत एक टाकला. पहा बरं कुरकुरीत खमंग ढोकळे तयार झालेले आहेत. तुम्हाला लूज करायचे तर लूज करू शकता, कुरकुरीत करायचे कुरकुरीत करू शकता. झाकण ठेवायचं नाही मग कुरकुरीत होतात. झाकण ठेवलं का थोडे लूज होतात. म्हणजे मला असे खायचे होते म्हणून मी लूज दाखवलेले आहेत. तर एक वरचा होता ना तर त्याला कुरकुरीतपणा केलेला आहे. हे त्याच्यावर झाकण नको ठेवलं. मस्त डोसे तयार झालेले आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. मैत्रिणींनो माझ्या मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचं असले तर नक्की स्क्रीनवर नंबर दिला आहे. मी कसा मसाला केला ते पण आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते
आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते, मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते, चक्कीत दळत नाही मसाले. आणि सर्व बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात, त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत, व्यवस्थिशीर मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसून तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. मसाला घ्यायचा तर घ्या, पण माझे डोसे कसे झाले सांगा. हेल्दी डोसे खूप छान आहे, बनवून पहा.